बेकार लय बेकार आग चढायचं आहे वरती. फायनली आम्ही जवळ आलो आता. अगर समोर बघताय पूर्ण पाणी आहे आतमध्ये, पूर्ण तुटलं आहे इथून. हां नमस्कार मित्रांनो, मी किरण आपलं स्वागत करतो आपल्या किरण चव्हाण 05 या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे आपल्या रायगड जिल्ह्यातील एका सुंदर अशा किल्ल्यावर. त्या किल्ल्याचं नाव आहे कर्नाळा. तर ते येतं पनवेलमधून. तर आम्ही चाललो आहे ट्रेकिंगसाठी. त्यासाठी आम्ही आहोत 4 जण आणि इथून चाललो आहे पनवेलवरून चाललो आहे, बाईकने चाललो आहे. तर जाऊया, बघूया कसा किल्ला आहे, जाणून घ्या त्याचा इतिहास कसा आहे. तर आपला मुंबई गोवा हायवे आहे ना, तिथं बरं आलो आहे आम्ही कॉर्नरला. इथं आम्ही समोर नाश्ता करतो आहे, नाश्ता करून चाललो आहे पुढे. कारण का वरती किल्ल्यावर काही खायला नाही भेटत आहे, म्हणजे वरती काहीच नाही आहे. तर खाली स्टार्टिंगला काही हॉटेल्स आहेत, तिथे तुम्हाला खायला भेटेल. वरती काही नाही, मग आम्ही इथूनच नाश्ता करून जातो आहे. आम्ही ना इथं नाश्ता करतो आहे. आम्ही 4 जण आहोत, कुणाल, राज आणि रुन्या. नाश्ता काय, आलू वडी, पॅटीस आणि वडापाव. तर ना आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. आता इथून फक्त 15-20 मिनटं लागतील जायला आपला मुंबई गोवा हायवे. आपला कोकणात जातो रस्ता, तोच रस्त्याने जायचा आहे. तर मॅक्सिमम 15 मिनटं लागतील. तर चला जाऊया, मस्त मजा येणार. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. फायनली आम्ही आलो आहे म्हणजे कर्नाळाच्या इथे गेट आहे, तिथं आलं आहे आणि इथं पार्किंग करतो आहे गाड्या. म्हणजे कर्नाळाचा घाट लागतो ना, तिथूनच एक लेफ्ट आहे, मध्ये एक गेट आहे त्याचा. तिथून आतून झाल्यावर समोर येतो. तिथं आता तिकीट काढायला लागतो, तिकीट पण काढायचं आहे. बघूया तिकीटची फी वगैरे किती आहे. पार्किंगचे काही पैसे घेतात, तर बघूया किती घेतात. चल मित्रांनो, गर्दी तर आहे भरपूर. त्या तिकीटसाठी लाईन लागलं आहे आणि कोणसा गेट आहे समोर जायला. मित्रांनो, पावती आहे पर पर्सन 60 रुपये आहे तिथे. अशी पावती दिली जाते. आम्ही 4 जण होतो, मग 240 रुपये झाले. चला आपण इथून ट्रेक आता स्टार्ट करतो आहे. इथे पावती दाखवली जाते, बॅग वगैरे चेक करतात इथे, आणि इथे पावती दाखवून आपण एंटर करतो. इथे तिकीटच नाही, ते QR कोड लावलाय तो काय आहे. मग ती वेबसाईट बंद झाली क्यू. चला मित्रांनो, आपण स्टार्ट करतो ट्रेक. इथून गेटमध्ये एंटर झालं आतमध्ये. ते मस्त आहे बघा, पूर्ण जंगल आहे, अभयारण्य आहे. ठेव आतमध्ये. नाही, बाहेर आतमध्ये अलाउड नाही, पार्किंगच आहे बघा. छान असं आहे, ते पण दिलं आहे काय काय आहे इकडे. इकडे पूर्ण माहिती दिली आहे बघा, काय काय बघायचं आहे ते. आणि बघण्यासाठी एवढं आहे सगळं इथे. कारण आपण चाललं आहे कर्नाळा किल्ल्यावर आणि इथून बाहेर रोड आहे. इकडे मॅप दिलं आहे, खतरनाक मस्त वाटतं, एकदम निसर्ग आहे. तर आतमध्ये आल्यात आमचं बजरंग बलीचं दर्शन झालं आहे. छोटंसं आहे हे बघा, इथं मॅप दिलं आहे कर्नाळा किल्ल्याचं पूर्ण, म्हणजे या एरियाचं पूर्ण, हा अभयारण्य आहे ना, त्याचं पूर्ण मॅप दिलं आहे इथे. चलो बघा, इकडे माकडं आहेत, अलाउड नाही कारण का तिकडे पाणी नाही. आता इकडे आतमध्ये काय घेऊन यायचं नाही, पाण्याची बॉटल वगैरे काय अलाउड नाही. म्हणजे आपण जी बॉटल आणतो ना ती घेऊ शकतो, ती नाही, प्लास्टिकची नाही, बिस्लेरी नाही. म्हणजे आपले बॅग, कॅरी बॅग ह्याची असतं ना, आपण यूज करतो ती. इकडे आतमध्ये आल्या तर हॉटेल आहे, तिकडे तुम्ही नाश्ता करू शकता. ते आतमध्ये गेलं तिथे बाहेर आणणार घेत बघा. इकडं हे बघा मित्रांनो, तिथे जायचं आहे वरती. भरपूर गर्दी आहे, गार्डन वगैरे आहे लहान मुलांसाठी. इकडे फॅमिली वगैरे पण घेऊन येतात. थोडं पुढं आलं ना की इकडे नाश्ताची सोय वगैरे आहे. म्हणजे इकडे हॉटेल्स आहेत, तर तेही तुम्ही नाश्ता करू शकता.
तेव्हा इथून रस्ता आहे पुढे. बघा इकडं सगळं सोय आहे. या हॉटेलच्या इकडून लेफ्ट साईडला एक जाण्याचा रस्ता आहे जो की कर्नाळा किल्ल्याकडे जातो. त्यामुळे तिकडे जायचं आहे आपल्याला. हे बघा इथं आहे बघा किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता. तर ह्या साईडला चाललो इकडे. खूप अशी पक्ष्यांची माहिती वगैरे पण दिलेली आहे इकडे. वनस्पतींची पण माहिती दिलेली आहे. म्हणजे कधी आपण आपल्याला जी काही नावं माहिती आहेत प्राण्यांची पक्ष्यांची पण जे आपण बोलतो ती वेगळी आणि इकडच्यांची नावं ओरिजिनल वेगळी आहेत. इथून खरा ट्रेक चालू होतो इथून पुढून. इकडे वॉशरूम वगैरे पण आहेत जे इकडे खूप काळजी घेतली नाही स्वच्छतेची. इकडे बॉटल पण आणून देत नाही. सुंदर आहे. खूप निसर्ग बघण्यासारखं आहे. मस्त आहे एकदम. स्वच्छ आहे एकदम. इकडे पाणी वगैरे वाहत आहे. इथून ट्रेक चालू होणार आहे. खूप टाईम लागतो म्हणजे मॅक्झिमम 1.5 ते 2 तास लागतात वरती जायला. आपल्या किती टाईम लागतो बघू. मस्त मजा करत जाऊया. मजा येणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर फायनली आपला ट्रेक चालू होत आहे. बघा बेकर आपण पण तेच बोलतो. इथून ट्रेक स्टार्ट होतो आहे खरा ट्रेक. मग किती टाईम लागतं आहे. किती टाईम लागले वरती जायला जो मॅक्झिमम 2 तास लागतात. होय किती टाईम लागेल. 2 तास तर लागतात. मग सुंदर एकदम कडक रस्ता आहे. वरती जरा डेंजर आहे. बघूया. एकदा गेलेलो मी. रस्ता असा पायऱ्या टाईप बनलेला आहे. त्या सारल्या असत्या. शूज पण चांगले घालून या. येताना मी चांगले घातलेत. मित्रांनो समज तुम्ही पनवेलला राहत आहे आणि निसर्गाचं एकदा अनुभव घ्यायचा असेल निसर्ग इतिहास तर कर्नाळा नक्की विजिट करा. खूप मस्त म्हणजे बघण्याचं खूप भारी येणार आहे. पूर्ण जंगल आहे एकदम आणि स्वच्छ एकदम. प्रदूषण नाही. छान आहे बघण्यासारखं. त्यांना काही सूचना दिल्या नाहीत. हे बघा ते आपल्याला पाळणं गरजेचं आहे. आपल्यासाठी सगळं असतं. मित्रांनो कसला स्पॉट आहे. डेंजर आहे. दम लागला वरती येईपर्यंत. खतरनाक आहे. यार बेकार लय बेकार. कसला रस्ता आहे बघा. हा दगडीतून खतरनाक सगळा घामटा निघतोय. इकडे खाली गेले तरी पाऊस नाही. थोडा थोडा पाऊस पडतोय. पाऊस असं तर पाणी असतं पूर्ण. खतरनाक मित्रांनो. दम लागलाय आणि रस्ता माझा सरतो. पाय सरतायत. हे पाऊस पडून गेला आता. फायनली आम्ही आलोय सपाटाला आणि इथून दिसणारं दृश्य बघा. खतरनाक आहे बघा. पाऊस आहे. नंबरच. अजून थोडासाच राहिलाय. अर्धा तास राहिला असेल. पनवेल त्या साईडला आपल्या राईट साईडला. ह्या साईडला पनवेल आहे. तर अजून एक स्पॉट आहे. ह्याच्यानंतर मोठं सपाट आहे. हा एक चढायचा आहे वरती. पावसाळीला झाडाचे असे मुलकुंड आलेत बाहेर. कशी चढतायत. तर फायनली सपाट लागलाय. आता इथून बघूया किती टाईम लागतोय. मला अर्धा पाऊण तास चाललो असलो आम्ही.
फायनली आम्ही जवळ आलो आता. अगं समोर बघताय कर्नाळा किल्ला जवळच आहे. हा मित्र भेटला केशरला प्रथमेश तरुण नाग. वरती झेंडा दिसतंय वरती ते जायचं आहे. क्रांती वासुदेव बळवंत फडके आणि त्या साईडला मंदिर आहे आपलं. तर हे बघा मात्र इथं पहिलाच एक दरवाजा लागला. पहिला दरवाजा इथे लागला आहे. दरवाजातून बाहेर पडत आहे बघा समोर. हे लोक चढतात तिथे. नजारा बघा आता समोर दिसतोय आपला मुंबई गोवा महामार्ग. आपण तिकडून खालून आलोय. चला भाऊ आपला चढताय वरती प्रथमेश. चढायला डेंजर आहे थोडासा. मित्रांनो मेन ठिकाणी आलो आहे आम्ही. बघा कसला व्ह्यू आहे खतरनाक. तर मेन तिथे दरवाजा दुसरा दरवाजा आहे तो तिथे एक नंबर. आणि इकडे व्ह्यू बघा वरतून दिसणारा कसला भारी आहे. एक नंबर. मित्रांनो फायनली मी वरती चढतोय आता. खतरनाक व्ह्यू आहे ग. मागे बघा स्वर्गात जाण्याचा रस्ता. कडक एकदम म्हणजे पायऱ्या चढायला धरायला पण आहे. केलेलं ग्रिल आहे. एवढा काही डेंजर नाही आहे. तर येऊ शकता तुम्ही पण. हा मित्रांनो फायनली आले दरवाजाजवळ. मित्रांनो दरवाजा आहे. सुंदर असं आहे निसर्ग. छोटी छोटी मुलं पण आहेत. चला जाऊया आतमध्ये. कडक आलोय आम्ही आतमध्ये. टॉप करून आहे बघा. नजारा मस्त एकदम. हा दुसरा हा तिथे तिसरा दरवाजा आहे. टोटल 3 दरवाजे आपल्याला भेटलेत. चला मित्रांनो तिसऱ्या दरवाजामध्ये आम्ही एंटर करतोय. आतमध्ये शिरतोय आता. एक नंबर आहे. बघा आहे तसं आहे पूर्ण तटबंदी. हे बघताय मस्त आहे बघा. दरवाजाला हे लावलं आहे की पोचतोय वरती. खतरनाक व्ह्यू मस्त एकदम दिसायला छान आहे. आणि बघण्यासारखं खूप काही आहे बघा. कर्नाळा स्पोर्ट इथून आलो आम्ही वरती. एकच नंबर. हा इथं गोळ्या मारण्यासाठी पहिलं होतं म्हणजे लक्ष ठेवायला. तळबंदी अजून मजबूत आहे मित्रांनो. आहे तसे आहे व्यवस्थित. असलं दिसतंय बघा.
चला जाव्यावरती इथे एक राजवाडा दिसतंय. पण तिकडे काहीतरी गुफा वगैरे आहेत पाण्याच्या टाक्या, ते पण बघू आपण. मस्त आहे ना दादा, बघण्यासारखं आहे ना. मला इथे एक राजवाडा आहे, बघूया आतमध्ये कसं काय आहे ते. हा, देखरेखीसाठी म्हणजे आपला कोकण पट्टा ना, त्यासाठी कोकण पट्ट्यात देखरेख करण्यासाठी हे बांधलेलं दुर्ग. कसला उंच आहे बघा. इथे वरती जाण्यासाठी रस्ता नाही, वरती नाही कोण जात. आणि मला इकडेच आहे, थोडंसं पुढं आहे हे बघा. आतमध्ये सगळं भरलं आहे, काय नाही एवढं. इकडं दरवाजा आहे त्याचा एक, हे सगळं तुटलं आहे. हे शेड पूर्ण असणार आहे तेव्हा, तुटले सगळे. आपण ह्या दरवाजातून बाहेर पडूया. इथं पण एक आहे, पण ते पण पूर्णपणे तुटून गेलं आहे. बघा असे तटबंदी तुटलेले दिसत आहेत, भिंती वगैरे तशा आहेत. कडक. मग इथं एक तटबंदी पूर्ण तुटले आहे इथून. हां, छान आहे. इकडे पाण्याच्या टाक्या आहेत या साईडला. पाण्याच्या टाक्या तिकडे बघा, एक आहे, एक पुढे पण आहेत. इकडे पाण्याच्या टाक्यात या सगळ्या, हे बघा इकडे पण आहे. पण पुढे सगळे पाण्याच्या टाक्यात हरलं इकडे, हे बघा साईडने पूर्ण. हा आपला कोकणात जायचा रस्ता. इकडे पण तटबंदी आहे तसे, ह्या साईडला पण आहे. भिंती वगैरे हे तुटलं आहे पूर्ण, आहे बघा इथे तुटलं आहे पूर्ण. हे मग ह्या साईडला पण पाण्याच्या टाक्या, त्या पूर्ण असा गोल आहे ना, पूर्ण पाण्याच्या टाक्याच आहेत. जसं खदलेलं आहे पूर्ण, हे बघा पूर्ण पाणी आहे आतमध्ये. कडक ना, पूर्ण जंगल आहे बघा खाली. बघा किती खोल आहे. चल, इथून हा इथे एक दरवाजा आहे, इथून हा दरवाजा त्या साईडला जातो. हा एक स्पॉट आहे इथून. चला इथून जाऊया आपण, बघूया कसं आहे. खडक यार, खतरनाक मस्त. हे बघा इथे पण, म्हणजे हा दरवाजा आहे ना, इथे अशी एक जागा आहे सेफसाठी, सेफ. हो, हे बघा इथून एंटर करूया आतमध्ये. हो वा, एक नंबर आहे. खतरनाक मित्रांनो. एवढा वारा मस्त राहतोय ना वरती, थंडगार वारा सुटला एकदम. बघा हो, तर तिथून येतं गोल आहे बघा. तिथं पण एक गुफा टाईप आहे. आणि हे बघा कर्णाचं वरती टॉप आहे तिकडे वरती बघा, एकदम वरती. पण तिकडे जाण्यास परवानगी नाही, म्हणजे कोण जात नाही, रस्ता नाही जायला. एक नंबर आहे. तिकडे पण आहे पुढे तेव्हा, त्या साईडला मोठा आहे. म्हणजे असं खालून बघितलं तर छोटा वाटतो. कडक. तिकडे जातोय एकदम टोकाला, बघू तिकडे काय आहे. म्हणजे वरती आलं ना असं मन प्रसन्न होतं. खूप छान आहे, बघण्यासारखं पण खूप छान आहे. ह्या तटबंदी वगैरे सगळ्या तुटल्या आहेत, पण काही 2-3 दरवाजे आहेत. एक राजवाडा, एक राजवाडा पूर्ण तुटून गेला आहे.
हे बघा इकडे असं प्राणी बघा माकड हे हलवू नको रे. बघा इथून खाली रस्ता गेला आहे जो की समोर त्या पुढच्या बुरुजाकडे जातो. हे बघा इकडे काय नावं लिहिणार ते बघा. कोणी नावं लिहिणार ते चुकीचं आहे ना. गड किल्ल्यावर अशी नावं लिहिणं. मित्रांनो हे पहिलं आहे ना हे इथे दरवाजा असणार आहे. दरवाजासाठी हे बघा हा तुटला दरवाजा छान एकदम पूर्ण नक्षी काम वगैरे आहे इकडे. आणि इथं पण आहे वाघाचं चिन्ह आहे. हे बघा इकडे ह्या साईडला बघताय इथं पण एक कोरलेलं चिन्ह आहे कुठलं तरी. ते बघा इथं एक आहे वाघाचं चिन्ह आणि तिथे एक आहे. पूर्ण असा दरवाजा आहे तसा आहे फक्त मेन दरवाजा तुटला आहे. बघा इकडून हां माझ्याकडे कर्नाटक शेवटचा टोक आहे. इथून पूर्ण आपला कोकण पट्टा आहे ना म्हणजे आपल्या गावाला जायचा रस्ता तो इथून पूर्ण दिसतो. एकदम एक नंबर मित्रांनो. हे बघा पूर्ण हायवे आहे तो आपल्या गावाला जायचा. इथून सरळ गेला आहे. बघा पूर्ण हिरवंगार डोंगर डोंगर जंगल. त्याकडे कुठलं तरी धरण आहे एक बघा त्या साईडला. हा बघा कर्नाळचा टॉप. कडक. चला परत आम्ही निघालो होता इथं मित्रांनो. निघतोय थोडा बघितला किल्ला थोडा थांबलो मस्त एकदम अनुभव होता. काही लोक उतरत आहेत काही चढत आहेत. मस्त असं तिकडून येत आहेत पण काही लोक अजून. इथे छोटी मुलगी आहे. छोटे छोटे मुलं येतात म्हणजे पाय सरत आहेत खूप. गर्दी बघा तिथे तर सगळे एकदम घासून घासून येत आहेत. सगळ्यांचे पाय सरत आहेत. बाई स्पार्क चप्पल एकदा पण सरल्या नाही. एकदम कडक एकदमच सरल्या नाही. बघा कसं एकदम बुडी झाली मुलाची. कुंटी कुठं आहे कुंटी आहे. मग माझं कडक हे बघ ह्या चप्पल कडक ह्या चप्पल घालून या. अरे एवढ्या वेळा सरल्यात ना चप्पल द्या. ह्या बघा ह्या चप्पल चुकून सुद्धा घालू नका आम्ही ट्रेकिंगला. उलट ह्या बघ ह्या सँडल घाला स्पार्कच्या. एकदाही सरत नाही. बाईक किती वेळा पडला या बघा तुटल्या पण द्या. पॅरागॉन मित्रांनो फायनली आम्ही खाली उतरलो. आता एकदम पायथ्याशी आलो. सगळं चिखलाने पाय वगैरे भरलेत. तिथे असं नदी म्हणजे परार गेला आहे छोटासा. तिथे हातपाय धुतो. त्याच्यामुळे खूप मटमट झाला आहे रस्ता. म्हणजे लोक जात आहेत ना त्यामुळे रस्ता खूप खराब झाला आहे. पाय वगैरे खूप सरत आहेत. म्हणजे तुम्ही ट्रेकिंगला येत आहे तर शूज प्रॉपर पाहिजे व्यवस्थित. किंवा आता माझ्या भावाने स्पार्कच्या चप्पल घातलेल्या त्या पण एकदा पण नाही सरल्या. पण त्या असं ना क्रॉप वगैरे त्या चुकून सुद्धा घालून येऊ नका. प्रॉपर सेफ्टीसाठी आपली सेफ्टी बाळगून या कारण का त्या खूप सरत आहेत चप्पल. आम्ही जातो इथे वरती हातपाय वगैरे धुतो आणि निघतो. आहे तर व्यवस्थित हातपाय धुवायला. माझ्या गावची फिलिंग आलं आहे. म्हणजे गावच्या आपला नदी असते ना तसं पाणी येतो आहे. खूप छान आहे. हो का हो का बघा मस्त एकदम आहे वातावरण.
तिथं हातपाय धुतो आम्ही आणि निघतो. तर मित्रांनो निघतो आम्ही घरी. हातपाय धुतले स्वच्छ एकदम चिखलाने पूर्ण भरलेले. तर इथून आता मी जातो आहे घरी. म्हणजे घरी जेवायच्या टायमाला बरं जाऊ घरी. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. अशा छान छान व्हिडिओ, अशा गड केल्याचे व्हिडिओ आपण बनवत असतो. नॉर्मली गावच्या व्हिडिओ पण असतात आपल्या यूट्यूब चॅनलला. तर ह्या व्हिडिओ अशा बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नवीन नसाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.